उपस्थित आहेत। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय आणि सोहळ्यासाठी हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे मुंबईतही आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईतील सर्व मठांमध्ये स्वामींच्या भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली। मुंबईत आज सर्व ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन अगदी उत्साहात आनंदात साजरा केला जातोय। मी सध्या विलेपार्लेतील स्वामींच्या मठामध्ये आहे आणि या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी फळांची आरस तयार करण्यात आलेली आहे आणि हे गोजिर रूप पाहण्यासाठी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। मुंबईतील सर्व मठात आज स्वामींच्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मठाबाहेर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। असं मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले आणि अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे पहिलं दर्शन झालं। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा आणि त्यानुसार आज सोमवारी समर्थ स्वामी महाराजांचा प्रकट दिन सर्वत्र साजरा केला जातोय। त्यांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा संदेश सर्व त्यांच्या भक्तांना दिला आणि तिथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले आणि तेव्हापासूनच स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची भक्ती भावानं पूजा करत असतात। योगेश गुरवचा गिरीश गायकवाड TV9।